नमस्कार. संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन ही ट्रस्ट गेले 15-20 वर्षाहून जास्त दिवस इकडे डोंबिवली या ठिकाणी ऑटिझम आणि मतिमंद मुलांसाठी काम करत आहे. या मुलांसाठी शाळा आहे, स्पोर्ट्स आहे, डे केअर आहे, थेरपी सेंटर आहे, त्याचबरोबर रेसिडेन्शियल सेटअप हे सगळं आपण इथे मुलांना शिकवलं जातं. त्याचबरोबर आमच्याकडे जी मोठी मुलं आहेत म्हणजे 14 वर्षाच्या पुढचे किंवा 18 वर्षाच्या पुढची मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही ओकेशनल क्लासेस घेतो किंवा ओकेशनल ॲक्टिव्हिटी शिकवतो, जेणेकरून त्यांच्या ज्या कला आहेत किंवा त्यांच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत ते चांगल्या कामामध्ये याव्यात. त्याचप्रमाणे ही जी मुलं आहेत सीजनल वर्क करतात. जसं आता दिवाळी आली, मग दिवाळीमध्ये कॅन्डल बनवणं आहे, दिवाळीमध्ये दिवे बनवणं आहे, ते पेंटिंग करणं आहे, त्यानंतर कंदील बनवणं आहे. वेगवेगळ्या प्रकारे दिवाळीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात ते सगळं आपण इथे ह्या मुलांकडून बनवून घेतो. आणि अशा मुलांनी बनवलेल्या ह्या सगळ्या वस्तू अगरबत्त्या आहे, कंदील आहेत, रांगोळीचे हे आहेत, वेगवेगळ्या पेपर बॅग्स आहेत, इन्व्हॉल्व्स आहेत, ग्रीटिंग्स कार्ड्स आहेत, हे सगळ्या विविध ॲक्टिव्हिटी ही मुलं बनवतात. जी मोठी मुलं आहेत त्यांनी बनवल्यानंतर ह्या ॲक्टिव्हिटी आम्ही विकण्यासाठी ठेवतो, जेणेकरून आमच्या ज्या शाळेतले पालकवर्ग आहेत तसेच आजूबाजूची जी लोकं आहेत जसे समाजातील काही सुज्ञान व्यक्ती आहेत ते स्वतः इथे येतात आणि ह्या सगळ्या वस्तूची खरेदी करतात आणि त्याच्यातून जेही काही मानधन मिळतं किंवा जे काही इन्कम सोर्स आम्हाला मिळतो तो आम्ही मुलांना देतो आणि त्यातूनच मुलांची प्रगती होते. आणि ही जी 18 वर्षापेक्षा जास्त मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक इथे वर्कशॉप आहे, तिथे आम्ही वर्षभर त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवतो, वेगवेगळ्या स्किल शिकवतो आणि वेगवेगळ्या घर उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या बनवायला आम्ही इथे शिकवतो आणि त्याचा तो फायदा आम्हाला तो सेल्स आम्ही तो करतो आणि त्यातून हा मुलांना त्याचा फायदा होतो. तर मी रिक्वेस्ट करेन डोंबिवलीतील सर्व जे लोक आहेत, जे समाजातील चांगले लोक आहेत त्यांना की ह्या मुलांनी आमच्या ज्या ऑटिझम आणि मतिमंद मुलांनी ज्या बनवलेल्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठी तुम्ही ते यावे आणि या वस्तू घ्याव्या. धन्यवाद.